लाडक्या बहिणींच्या खात्यात संक्रांतीच्या पर्वावर 3,000 रुपये जमा होणारच. 3,000 वितरणबाबत मोठी अपडेट आली असून लाखो महिलांच्या खात्यात पैसे उद्यापासून जमा होतील का, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण का तर महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे व सांगण्यात आलेली आहे की जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा तर व्हायलाच पाहिजे आहे. परंतु अनेक मंत्री, आमदार असू द्या, सभापती असू द्या, यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर 2 महिन्यांचे 3,000 रुपये आम्ही जमा करणार आहेत. पण आता संक्रांत खरंच लाडक्या बहिणींवर येणार आहे का, असं सुद्धा दिसून येत आहे. कारण निवडणूक आयोगाचे निर्णय काय असणार आहे आपण पाहू शकता. इथे एक मोठी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून एक पत्र देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा केली आहे. परंतु यामध्ये अजून काही अपडेट्स आहेत. ते म्हणजे काय की डिसेंबर व जानेवारीचे अपडेट GR येणार का, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झालं तेव्हा महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही GR न येता डायरेक्ट पैशांचं वितरण झालं. तर GR न निघता 12, 13 व 14 तारखेला जर वितरण झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. कारण DBT मार्फत पैसे जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. आपलं सर्वांना माहिती आहे की 3 दिवस हे हप्ता वितरण सुरू राहते. निवडणूक आयोगाचे निर्णय सुद्धा इथे महत्त्वाचा असणार आहे. जरी GR न येता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक GR आला व लगेच वितरण केलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारीचे पैसे हे जमा होऊ शकतात. पण नोव्हेंबरचा हप्ता ज्यांना दिला नाही त्यांना सुद्धा संपूर्ण हप्ते देणे गरजेचं असणार आहे. कारण नोव्हेंबरचे 1,500 रुपये, डिसेंबरचे 1,500 व जानेवारीचे 1,500 असे एकूण 4,500 रुपये जमा करणे महिला व बालविकास विभागाची जबाबदारी असणार आहे. आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याबाबत निधी वितरण करण्याची जे काही निधी आहे कमी असण्याची माहिती मिळत आहे. परंतु निधीचे आता प्रॉब्लेम नाही, कारण परवानगी मिळालेली आहे वित्त विभागाकडून. जे काही निधी मागवली होती 6,103 कोटींची, आता ते लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. मग तुम्हाला सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण एकूण 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण आता हे पत्र काय आहे आपण एकदा पाहून घेऊया. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी 10 जानेवारी रोजी हे पत्र माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना पाठवले आहे. ज्यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण इथे माहिती देण्यात आली आहे. महोदय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा केली आहे. तर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे 3,000 एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे. तर लक्षात घ्या, ही सरकारने घाट घातल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसकडून याचा निषेध करण्यात आलेली आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. पण आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही जुनी योजना आहे व या वितरणबाबत कोणतीही आचारसंहिता इथे लागू होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता काँग्रेसने सुद्धा म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना एकत्रित देण्याचे घाट सरकारने घातला आहे, म्हणजे 2 महिन्याचे 3,000 रुपये. तर लाडकी बहीण योजनेतील आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 हे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती आहे. तर लक्षात घ्या, यांनी जरी मागणी केली तरी सुद्धा असं वाटतं की महायुती सरकार नक्कीच येथे प्रयत्नशील राहणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी. कारण बावनकुळे यांनी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा पोस्ट केलेली आहे. काँग्रेसची लाडकी बहीण द्वेषाचा क्रूर चेहरा उघड आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दल द्वेष काँग्रेसमध्ये ठसून भरला आहे. तो वरच्यावर उफळून येतोय. आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता तर काँग्रेसने हद्दपार केली आहे. बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात, बहिणींच्या संसाराला आधार मिळतो, हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला तर पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष मत्सर आकाश उफळून आला आहे.
असे इथे माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी FBच्या फेसबुकच्या पोस्टद्वारे सांगितलेली आहे. पण त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे, कारण मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा करत आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता इथे विथ प्रूफ मिळालेलं आहे की लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये आता जमा होणारच आहे. जर 12, 13, 14ला हे वितरण झालं तर पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्यभरात लाडक्या बहिणींची संक्रांत खूप छान पद्धतीने साजरी होणार आहे. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपल्याला 4,500 रुपये जमा व्हायला पाहिजे आहे. पण तुमची EKYC झालेली असो किंवा नसो टेन्शन घेऊ नका, हे पैसे नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा लवकरात लवकर होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लाडक्या बहिणींनो वितरणाचे अपडेट असू द्या किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYCचे अपडेट असू द्या, पूर्णपणे खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती असते. व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचं टेन्शन पूर्णपणे कमी होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.